मला बोलायचं नव्हतं कारण हे आता भजनी मंडळ सत्यनारायणच्या पूजेकडे बसली आहेत. मला डबल बारी संगीत सामना जिंकायचा होता आणि तो सगळा तुमच्या जीवावर जिंकायचा आहे. सगळ्यांनी याचा हे सांगितलंय. तरी पण आपण शाखाधिकारी आहे, अकाउंटंट आहे, तो अधीक्षक आहे, सचिव आहे, यांना टार्गेट करतोय ते तर आहेतच. ते मूळ त्यांचा गुन्हाच आहे, परंतु त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे संचालक मंडळ आम्ही निवडून दिलेलं आहे, त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे. त्यांनीच केसाने संचालक मंडळ चोर है, गली गली में शोर है, संचालक मंडळ चोर है, गली गली में शोर है, संचालक मंडळ चोर है. मित्र, गेली 5 वर्षे मागचं संचालक मंडळ याची चौकशी झाली पाहिजे. त्या पिरियड मध्ये जे जे सचिव अकाउंटंट होते शाखा त्यांची झाली पाहिजे. त्यानंतर संचालक मंडळाची झाली पाहिजे. आणि सध्या तर संपूर्ण आमची एक आग्रहाची मागणी आहे. 3 फक्त मुद्दे लक्षात ठेवा, कृपया लक्ष द्या. 3 मुद्दे लक्षात. एक आपल्याला विशेष सभा बोलवायची आहे, लावायची आहे. दुसरं आहे संचालक मंडळ बरखास्त. आणि तिसरी गोष्ट आहे की या संपूर्ण पतपेढीच्या 8ही शाखा आणि मुख्य कार्यालय यांची सुद्धा त्रयस्थ ऑडिट मार्फत ऑडिट झालं पाहिजे. यासाठी आग्रही आहोत. तुम्ही कोणत्याही सगळं माहिती आहे, आमच्यात बोलणारे लोक आहेत, अभ्यास सगळं आहे, परंतु त्या बोलणाऱ्यांना कुठेतरी त्यांच्या शब्दाला जर धार यायला पाहिजे तर तुमच्या उपस्थितीचा आधार असला पाहिजे. हे लक्षात ठेवा. घरोघरी जा सगळ्यांनी आपापल्या मित्रमंडळींना बोलला. इथे काय संघटनेचा विचार नाही. अरे संघटनेचा विचार केला म्हणून ही पतपेढी रसा तळाला चालली आहे. गेली 20 वर्ष आणि आता ही 5वी टर्म आम्ही त्यांच्या हातात दिले. तेवढे आम्ही पण सभासद त्याला कारणीभूत आहोत. ज्यांनी त्यांना निवडून दिलं त्यांना अधिकार नाही की ते माझे संचालक आहे म्हणण्याची. जर असते तुमचे म्हणून तुम्ही निवडून दिलात, चांगले होते. नालायक निघाले मग खाली उतरा ना. त्यांना ती हिंमत ते दाखवणार नाही. कोणतरी इकडे तिकडे भांडगुळ अशी ठेवली आहेत. ते मग कोणी म्हटलं ऍडमिनच बोलायचं, बाकीच्यांना नाही. मग ते कायद्याचं ज्ञान जास्त चिघायला. तुम्ही जर हिंमत असेल तर आमने सामने या. त्रयस्थ पत्रकार मित्र आहेत, सामाजिक संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, यांचे प्रतिनिधी घ्या आणि बसा. तुम्ही कसा अपहार केला, अनियमितता नाही, अपहार नाही, हा घोटाळा नाही, हा सरळ भ्रष्ट लोकांनी, भ्रष्ट आचार असलेल्या लोकांनी केलेला संगनमताने भ्रष्टाचार आहे. याला सगळ्यांनी त्याच ताकदीने तोंड द्यायचं आहे. विशेषतः प्रकाश भाई बघा, आता वेळ नाही म्हणून मी सांगितलं नाही, पण त्यांनी गोषवारा घेतला त्यावेळी मी पण सांगितलेलं आहे. ज्यावेळी संघटना प्रतिनिधी बोला, इथे प्रत्येक या इंचावर, या प्रत्येक इंच इमारतीवर, प्रत्येक कर्मचाऱ्यावर, प्रत्येक संचालकावर हा मूळ आमचे जे लोक होते 81 मध्ये आले आणि 85 मध्ये स्थापना आली, तिथपासूनचे लोक आहेत. त्यांची हृदय अतिशय आणि अंतःकरण अगदी दुःखदायक झालेले आहे. आम्हाला सुद्धा हे म्हणजे भयानक असं वाटतंय. त्यावेळी कृपया आधी पहिली सुरुवात उपस्थित आहात त्याने करा. सोमवारीवर पतपेढीत जायचं, सोमवारी आपल्या शाखेमध्ये, आणि सगळे हिशेब मागायचे. गेल्या 5 वर्षाचे हिशेब घ्या. मागा तर सवय मी कधी बघितच नाही. आणि आता काय आहे ना, पण तुम्ही सगळ्यांनी जाऊन तुमचे हिशेब घ्या. आणि जे आता आपलं ठरलेलं आहे, कोणत्याही परिस्थिती संचालक मंडळ खाली उतरणं, कर्मचाऱ्यांना इथून निलंबित करणं आणि नव्या प्रशासक नेमून त्याच्या काळात निवडणुका होऊन चांगले संचालक, पारदर्शक आणि खानदानी असे संचालक आपण सर्वांनी देऊया, एवढं सांगू इच्छितो. आणि तुम्हाला वेळ झाला, मला बोलण्याची संधी